बातम्यांचा गजर पहा फक्त लोकनजर। आमच्या लोकनजर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अकोल्याच्या मूर्तिजापूर बस स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। ऐन गर्दीच्या वेळेत पोलीस चौकी बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्याने महिला प्रवाशाला लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मूर्तिजापूर बस स्थानकावरील फलाट क्रमांक 6 वर एका महिला प्रवाशाच्या पर्समधून तब्बल 21 ग्रॅम सोन्याची पट्टी, पोत आणि 1000 रुपयांची रोकड लंपास करण्यात आली। या घटनेमुळे बस स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सध्या उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे बस व रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। याच गर्दीचा फायदा घेत चोरटे सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे। विशेष म्हणजे अशा महत्त्वाच्या वेळी बस स्थानकावरील पोलीस चौकी बंद असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। प्रवाशांनी तात्काळ पोलीस चौकी नियमित सुरू ठेवण्याची मागणी केली असून सुरक्षेसाठी कडक उपाययोजना राबवण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे। दरम्यान या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभाग काय पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मी कारंजा बसवरून येत होती इथं शेगाव अकोला गाडी होती। मी इथं उतरली तर मग मी पर्समध्ये पाकिट बघितलं, पाकिट होतं पर्समध्ये। तिथून मग दर्यापूर गाडी लागली, मी उठली 9 वाजता दर्यापूर गाडी लागली तर उठली। मी असं पाहिलं तर त्याच्यातलं पाकिट उडवलेलं होतं। काय होतं त्यामध्ये 21 ग्रॅमची पट्टी होती, 1000 रुपये होते पाकिटमध्ये।